गरीब गरजू बहिणींची अंतिम यादी तयार करण्याचे आदेश सरकारनं महिला आणि बालविकास विभागाला दिलेत। तर आपल्याला माहिती आहे लाडकी बहीण योजनेसारखी योजना आमच्या बहिणींच्या सन्मानाची योजना, ही मदतीची योजना नाही आहे। ज्या आमच्या मातृशक्तीने, ज्या बहिणींनी इतके वर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि आज आपल्या पायावर उभ्या राहतात, त्या बहिणींचा सन्मान करण्याकरता आणि जवळपास 3.5 कोटी महिलांना थेट त्यांच्या खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये देण्याचं काम आपलं सरकार या ठिकाणी आहे। हे किती नाटकी लोक आहेत बघा, लबाड आहेत, लबाड। सभागृहात सांगतात आम्ही योजना बंद करू, सभागृहात सांगतात ही चालू शकणार नाही, सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे, आणि गावामध्ये सगळ्यात पहिलं पोस्टर यांचंच, आणि हेच लाडकी बहीण योजना, आणि खाली स्वतःचं पोस्टर लावून फिरतात। आणि आपण आमच्या माता भगिनींना मदत करून या सरकारमध्ये आमच्या मुलींना 100% मुलींना उच्च शिक्षणात 100% फी सवलत देण्याचं काम हे आपल्या सरकारने केलं। खासगी कॉलेजमध्ये त्या ठिकाणी जी फी लागते ती 100% फी आता राज्य सरकार भरणार आहे। माझ्या लहान मुलींना, बहिणींना आता कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेण्याकरता स्वतःच्या घरातून 1 पैसा लागणार नाही, अशा प्रकारची योजना या ठिकाणी आणली आहे की प्रत्येकाला उत्तर देता येतं, पण तो आदेशाची वाट पाहतो। आदेश आला तर देईन, नाही तर देणार नाही। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अट एकच आहे, एकच अट आहे, हिट विकेट व्हायचं नाही। जे फुटबॉल खेळतात त्यांना माहिती आहे सेल्फ गोल करायचा नाही। काही लोक बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायच्या ऐवजी आपल्यावरच बोलून जातात, म्हणजे असं काही बोलतात की 4 दिवस त्याचीच उत्तरं द्यावी लागतात। तेवढं सोडून करा।